शारीरिक आरोग्य चांगले नसेल तर ती व्यक्ती मनानेही खचते. तिचा जोम, उत्साह, इच्छाशक्ती व स्मरणशक्ती कमी होते. दुर्बल व्यक्ती काहीच साध्य करू शकत नाही. करावी लागणारी धडपड, धावपळ त्याला करता येत नाही. स्वभाव चिडचिडा बनतो. हातून सारख्या चुका होत राहतात. मग कामच नकोशे होते. माणूस निराश होतो, नाराज होतो. प्रयत्नवाद संपून जातो आणि दैववाद सुरू होतो. हे काम मला जमणार नाही, ते पेलणार नाही असे वाटू लागते आणि प्रत्येक ठिकाणी तो कच खाऊ लागतो. दुर्बळ शरीराचा निर्बळ माणूस कातडी बचावू व्रतीचा, सांगकाम्या, निरुत्साही, कारस्थानी, शॉर्टकट शोधणारा बनून जातो. या उलट आरोग्यसंपन्न व्यक्ती आनंदात राहते. प्रत्येक दिवस म्हणजे उत्सव आहे असे समजून तो दिवस साजरा केला जातो. दुर्बळ व्यक्ती सर्वजण टाळतात. जसे वटलेल्या वृक्षावर पक्षी बसत नाहीत तसे निर्धन व निर्बळ मनुष्याजवळ कोणीही येत नाही. दुर्बळ व्यक्ती आत्मविश्वास गमावून बसतात. दुर्बळ शरीरामुळे असंतुलित व्यक्तिमत्व तयार होते. त्यामुळे त्याच्याजवळ तारतम्य व सामंजस्य राहत नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, सामर्थ्य म्हणजेच जीवन व दुर्बळता हाच मृत्यू. म्हणून सामर्थ्य संपन्न, शक्ती संपन्न व्हा. त्यासाठी आरोग्य सांभाळा. शक्ती संपन्न माणूसच आत्मा प्राप्त करू शकतो. जो बलहीन आहे, दुर्बळ आहे, त्याला आत्मा प्राप्त होऊ शकत नाही. आत्मा प्राप्त करण्यासाठी बलवान मनाची व सतेज बुद्धीची आवश्यकता असते. बलहीन असतो त्याचे मन एकाग्र होऊ शकत नाही किंवा बुद्धीही काम देत नाही. त्याची स्मरणशक्ती कमकुवत बनते, विचारशक्ती दुर्बळ बनते. म्हणून विवेकानंद तरुणांना सल्ला देतात की तुम्ही घरात कोंडून घेऊन दुर्बळ शरीराने गीता वाचित बसण्यापेक्षा प्रथम मैदानात जाऊन फुटबॉलची मॅच खेळा. उपनिषदामध्येही तेच सांगितलेले आहे. नयनात्मा बलहीनेन लभ्या, म्हणजे दुबळ्या व्यक्तीस आत्मा प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून शक्तिशाली व्हा, सामर्थ्य संपन्न बना. सर्व प्रकारच्या सामर्थ्याची निर्मिती ही शारीरिक सामर्थ्यामधूनच होत असते. म्हणून प्रथम शरीर बलवान बनवा. शरीर बलवान बनवा याचा अर्थ असा नव्हे की फक्त त्यालाच धष्टपुष्ट करा व इतर मन, मेंदू इत्यादी अकार्यक्षम राहावेत. तसे असते तर जगातील सर्वात मोठा पैलवान, जगातील सर्वात मोठा बुद्धिमान माणूस ठरला असता. शरीर बलवान, शक्तिसंपन्न, सामर्थ्यसंपन्न बनवा याचा अर्थ असा की ते सशक्त राहू द्या, निकोप राहू द्या, निरामय राहू द्या. आळस, नैराश्य, दौर्बल्य, कमकोतपणा येणार नाही इतके बलवान बनवा. साधना करण्यासाठी सुद्धा शक्तिसंपन्न शरीराची गरज असते. निर्बळ शरीर साधना करू शकत नाही व साधनेशिवाय साध्यही प्राप्त करू शकत नाही. गलित गात्र व्यक्ती पर्वताचे शिखर पादाक्रांत कशी काय करू शकेल? ज्या शरीरात शक्ती आहे, कस आहे, रग आहे, असे शरीरच काय हवे ते मिळवू शकते. आरोग्याचे घटक: परिमित आहार, नियमित व्यायाम, मानसिक संतुलन, योग्य ती विश्रांती, अनुवंशिकता आणि पर्यावरण. या 6 गोष्टींचा आपण थोडक्यात विचार करू. परिमित आहार. आहार 4 गोष्टींमुळे बिघडतो: अति खाणे, अवेळी खाणे, अयोग्य खाणे आणि कसेही खाणे. अति खाणे म्हणजे काय? अशा पद्धतीने खाणारे लोक हे अर्धे स्वतःसाठी खातात व अर्धे डॉक्टरसाठी खातात. लोक किती खातात त्याला मर्यादाच राहत नाही. काही लोक वेळ जात नाही म्हणून खातात, काही कर्मेना म्हणून खातात, तर काही खात नाही राहिले तर तोंड बंद पडेल म्हणून खात राहतात. खाल्लेलं अंगावर वागवतात. काही लोकांना दुसऱ्या कोणत्या गोष्टीकडून आनंद मिळत नाही. तो आनंद मिळवण्यासाठी लोक खाण्यात आनंद शोधतात व सारखे खात राहतात. तर अनेकांना अनेक ताणतणावांना तोंड द्यावे लागते. ताण वाढला की करमत नाही, उदास वाटते, कसे तरी वाटते, करमत नाही, टेन्शन येते. यातूनही खाण्याची प्रवृत्ती वाढते. आता काय करावे हा प्रश्न पडलेला असतो आणि या प्रश्नाचे सरळ, साधे व शॉर्टकटचे उत्तर म्हणजे खात राहावे. अति खाण्यामुळे शरीराच्या गरजेपेक्षा जास्त साठा होतो आणि तो साठा चरबीच्या रूपाने पोटाभोवती वाढू लागतो. त्या माणसाची मग सर्व वाढ खुंटते आणि मधूनच पोटाकडून वाढ सुरू होते. जेवढे खाल्ले जाईल तितके शरीराकडून कामही झाले पाहिजे. अन्नाने निर्माण केलेली ऊर्जा इतर कामात खर्च झाली पाहिजे, नाहीतर तेच अन्न नंतर त्या व्यक्तीस खायला उठते. अति खाण्याने वजन वाढते. वजन वाढले की आजार मागे लागतात, नको ते आजार उद्भवतात. वजन आटोक्यात ठेवल्याने फारसे आजार होत नाहीत. त्यासाठी खाण्यावर नियंत्रण हवे. असे म्हणतात की जास्त खायचे असेल तर कमी खा, म्हणजे अधिक दिवस चांगलेपणाने खाण्याचा आनंद लुटायचा असेल तर कमी खा.
कारण अति खाणाराचे दिवस लवकर भरले जातात. अवेळी खाणे. शरीराला जेव्हा अन्नाची गरज निर्माण होते तेव्हा भुकेची प्रेरणा निर्माण होते. पाण्याची गरज निर्माण झाल्यानंतर तहान लागते. भूक लागल्यानंतर खाल्ल्यानंतर शरीराची गरज भागली जाते. पाणी पिल्याने तृष्णा शमते. दैनंदिन जीवनामध्ये सकाळ, दुपार, सायंकाळ किंवा सकाळ व सायंकाळ अशी खाण्याची पद्धत आहे. हीच नंतर सवय बनते व ठरलेल्या वेळी शरीराला भूक लागते. ही भूक सवयीने लागू शकते. त्याप्रमाणे खाल्ले तरी चालते. मात्र अनेक लोक शेळीप्रमाणे दिवसभर चरत असतात. जेवण करूनही कुठे बाहेर फिरायला गेले तरी एखादा चमचमीत पदार्थ दिसला की यांच्या तोंडाला पाणी सुटते. फिरत फिरत ते चरत राहतात. ते फिरायला जातात की चरायला जातात काहीच कळत नाही. असे अवेळी खाण्याने शरीराची पचनक्रिया कोलमडून पडते व अनारोग्य सुरू होते. अयोग्य खाणे. चमचमीत आहार हा काही शरीराचा आहार नाही, तो फक्त जिभेचा आहार आहे. आपण खातो कशासाठी या प्रश्नात आणखी एक उपप्रश्न आहे. आपण नेमके जगतो कशासाठी? म्हणजे आपण जगण्यासाठी खातो की खाण्यासाठी जगतो? एखाद्याला फुल पाहिल्यानंतर जसा डोळ्याच्या साह्याने आनंद होतो तसे एखाद्याला चमचमीत खाण्याचा पदार्थ पाहिला की जिभेच्या साह्याने आनंद होतो व तो जिभेची तृप्ती करण्यासाठी खातो. त्यातच त्याचा आनंद दडलेला असतो. अलीकडे फास्ट फूड संस्कृती वाढलेली आहे. जे फास्ट फूड असते ते अतिप्रक्रिया केलेले असते, आंबवलेले असते, अनेक दिवसांचे असते. जे शरीराला नको असते नेमके तेच आपण खातो. चंगळवादी व ढाबा संस्कृतीमुळे तर सर्व अन्नाचंच वाटोळं करून टाकलेलं आहे. फास्ट फूड म्हणजे निसत्व कदान्न. शरीराला गरज असते सत्वयुक्त अन्नाची तर आपण त्याला देतो कदान्न. शरीराला गरज असते स्वच्छ पाण्याची, आपण त्याला देतो किडे पडलेले कोल्ड्रिंक्स. पाणी ही शरीराची प्रमुख गरज आहे. नेहमीच्या आजारातील सुमारे 90% आजार हे खराब पाण्यामुळे होतात. पिण्यासाठी स्वच्छ पाणी घ्यावे. कोल्ड्रिंक्स हे शौचालय साफ करण्यासाठी अधिक योग्य आहे, पोटात घेण्यासाठी मुळीच नाही. आपण काय खातो पितो याचा विचारच करीत नाही. 95% रुग्णांच्या आजाराचं कारण त्यांच्या जीवनशैलीमध्ये असतं. जनावरं फारशी आजारी पडत नाहीत कारण ती फास्ट फूड खात नाहीत वा कोल्ड्रिंक्स पित नाहीत. तेलकट, तिखट, खारट व अतिगोड अशा प्रकारच्या पदार्थांची शरीराला अजिबात गरज नसते. शरीराला हवा तेवढा स्निग्धांश नेहमीच्या साध्या आहारातून मिळत असतो. साखर वरून खाण्याची खरं तर गरजच नसते. ती अन्नातून हवी तेवढी शरीराला मिळत असते. तिखटाचा शरीराला काहीच उपयोग नसतो. तिखट फक्त पचनक्रिया बिघडवते व पोटात जळजळ निर्माण करते. तेलामुळे कोलेस्टेरॉल वाढते. हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रोहिणीमध्ये ते साचत जाते आणि रोहिणीची पोकळी कमी कमी होत जाते. एके दिवशी रोहिणीची पोकळी संपते आणि हृदयविकाराचा झटका येतो. शरीराच्या गरजेसाठी साधा आहार हाच योग्य आहार होय. भाकरी किंवा पोळी, विविध प्रकारच्या डाळी, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य, दूध आणि फळे या प्रकारच्या साध्या आहाराला जगात अजूनही चांगला पर्याय निर्माण झालेला नाही. फळे खाणे ही शरीराला अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून अनेक डॉक्टर म्हणतात फळे खा नाहीतर फळे भोगा. कसेही खाणे. कसं खावं हे अजूनही लोकांना समजत नाही. ते काहीही खातात, केव्हाही खातात, कितीही खातात, मात्र कसेही खातात. जे अन्न आपण शरीराचे पोषण करण्यासाठी खातो ते अन्न तितक्याच शांतपणे व संयमाने खावे. काही उभ्या उभ्याच खातात, काही चालत चालत खातात, तर काही कशाबरोबर काहीही खातात. कशाचाच कशाला धरबंद नाही. तूप आणि मध हे दोन्ही चांगले पदार्थ आहेत, मात्र ते जर समप्रमाणात घेतले तर विषासारखे बनतात असे म्हणतात. म्हणून कशाबरोबर काय खावे याचेही तंत्र सांभाळावे लागते. काही लोकांचं खाणं हेच रमण्याचं ठिकाण असतं, तर काही लोक काम उरकून घेतल्यासारखे खातात. पाठीमागे वाघ लागलाय आणि आता पटकन पळालंच पाहिजे, नाहीतर तो खाऊन टाकील अशा घाईने खातात. असे खाल्लेलं अन्न तितक्याच घाईने बिघाड निर्माण करते. खाताना सावकाश खावे. सावकाश याचा अर्थ आहे सह अवकाश, म्हणजे 2 घासांच्या मध्ये थोडा अवकाश ठेवून खावे. त्याचप्रमाणे पोटातही पाणी पिण्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी योग्य तेवढी जागा म्हणजे अवकाश ठेवून इतर जागा भरली तरी चालेल एवढे खावे. सर्वांच्या घरात टीव्हीने ठाण मांडलेले आहे. नेमके जेवतेवेळी टीव्ही सुरू केला जातो. टीव्हीमधील सोडाची भावना, प्रतिशोध, खून, मारामाऱ्या, बलात्कार, वाईट संस्कार, त्यामधील सेक्स सर्व काही ते पाहणारा अन्नाबरोबर तोंडात घोळवत चावत चावत
शेवटी तो घासाबरोबर गिळून टाकतो. शिवाय ते घाणेरडे चित्रण पाहत असताना त्याच्या मनात जे भावभावनांचे तरंग निर्माण होतात त्या नकारात्मक भावनाही अन्न बिघडवून टाकतात. टी व्ही म्हणजे स्लो पॉइझनिंग आहे. हे विष हळूहळू मारते. कोट्यावधी लोकांच्या शरीरात ते विष भिनते. म्हणून जेवताना टी व्ही पाहत जेवू नये. त्याचे आणखी एक कारण आहे. जेवताना मन स्थिर असावे. अन्नातील रसाचा स्वाद घेत शांतपणे व आनंदाने भोजन करावे. शांत मनाने खाल्लेले अन्न अंगी लागते. त्याने शरीर तुष्ट होते व पुष्टही होते. शेवटी जगात कुठलीच गोष्ट कमवता आली नाही तरी शरीर कमवता येते. शरीरात रग हवी, पिळदारपणा हवा. कापूस हा भुसभुशीत असतो. तो सहजासहजी तुटतो. त्याला वेगळे करता येते. त्याच कापसाचा पीळ घालून छोटा दोर तयार करता येतो. अनेक धागे एकत्र करून त्याला पीळ घालून घट्ट बनवले तर तोच दोर बनतो. तो दोर ओढून सहजासहजी कापसासारखा तुटत नाही, कारण त्यात पिळदारपणा आलेला असतो. तसेच शरीर ही व्यायामाने पिळदार बनते. वजन आटोक्यात ठेवल्याने आजार होत नाहीत. चुकीची जीवनशैली अंगीकारून नको ते प्रश्न निर्माण करून घेत असतात. चुकीच्या सवयी लावून घेतल्या जातात. त्याच सवयींचा परिणाम म्हणून अनेक अनिष्ट गोष्टी ओढवून घेतल्या जातात. असे आढळून आले आहे की 95% आजार खराब पाण्यामुळे होतात. अजूनही आपल्या देशात सर्वांना पोट भरून पिण्यासाठी स्वच्छ पाणीही मिळत नाही. व्यक्तीचे दारिद्र्य आणि देशाचे दारिद्र्य या दोन गोष्टीतून अनेक आजार निर्माण होत आहेत. आजारी पडून डॉक्टरकडे जाण्यापेक्षा तुमचे डॉक्टर तुम्हीच व्हा. शरीरातील घडामोडींची सर्वसाधारण कल्पना प्रत्येकाला असते. आपल्याला काय कमी आहे, काय होतंय हे स्वतःला कळत असते. थोडेसे निरीक्षण ठेवावे व काय खावे, किती खावे याचा विवेक करावा. कोणती गोष्ट खाल्ल्यानंतर त्रास होतोय, कोणती गोष्ट अंगी लागली हे कळू शकते. शिवाय थोडीशी काळजी घेतली तर शरीर उत्तम साथ देते. असे म्हणतात की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे आजारी पडल्यानंतर उपाय करण्यापेक्षा आजारीच पडू नये यासाठी आधीच उपाय करावेत. व्यायाम. शरीराला जशी अन्नाची गरज असते तसेच शरीराला कामाची किंवा व्यायामाची गरज असते. वेळच्या वेळी व पुरेसा व्यायाम असेल तर शरीर तंदुरुस्त राहते. चरबीचा अतिरिक्त साठा शरीरात साठून राहत नाही. अनेक अवयव कार्यक्षम राहतात. शरीर चांगले राहते. व्यायाम अनेक प्रकारचे आहेत. ज्याला जो आवडेल त्याने तो करावा. योगासने आणि चालणे हा अतिशय चांगला व सर्वांना करता येण्यासारखा स्वस्त व्यायाम आहे. खरे तर फुकटचाच आहे. तसेच पळणे, जॉगिंग करणे, ॲरोबिक्स, इतर शारीरिक कष्टाची कामे करणे, काही करता आले नाही तरी भरपूर चालावे. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम असे म्हटले जाते की जेव्हा माणूस जंगलात अन्नासाठी भटकत होता, पोटासाठी दाही दिशा आम्हा फिरविशीत जगदिशा हे आदिम काळापासून आजपर्यंत चालू आहे. निसर्गाने मानवाचे शरीर चालण्याला योग्य असे बनवले आहे. त्यामुळे भरपूर चालावे. छोट्या मोठ्या गोष्टीसाठी गाडी वापरू नये. वापरायचीच असेल तर सायकल वापरावी. भविष्यात एक फॅशन अशी येईल की सायकल चालवणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण समजले जाईल आणि सायकलवरून फिरणे हे प्रतिष्ठेचे मानले जाईल. कारण आत्ताच 1.5 लाखापर्यंतच्या सायकली बाजारात आलेल्या आहेत. व्यायामाने शरीर आटूस होते. रोग प्रतिकारक शक्तीत वाढ होते. मन ताजतवानं व टवटवीत राहतं. मेंदूला चांगला रक्तपुरवठा होतो. निसर्गाच्या सान्निध्यात गेल्याने ऑक्सिजनचाही रक्ताला चांगला पुरवठा होतो. हृदय सशक्त बनतं. चरबी कामाला आल्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये साठून राहणारी चरबी वितळून जाते. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका राहत नाही. चांगल्या व्यायामाने अनुवंशिक नसेल तर मधुमेह होत नाही. थोडक्यात व्यायामाने शरीर ठीकठाक राहते. आजारी पडण्याचा प्रश्नच येत नाही. मानसिक संतुलन. आरोग्यासाठी मानसिक संतुलन हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. मनात जर काही गडबड झाली तर त्याचा शरीरावर ताबडतोब परिणाम होतो. शरीराचा परिणाम मनावर आणि मनाचा परिणाम शरीरावर होतो. ते दोन्हीही परस्परावलंबी आहेत. म्हणून मन व शरीर यांचा सुसंवाद राखावा लागतो. शरीर जसे तंदुरुस्त असावे तसेच मनही सशक्त आणि कणखर असावे. थोड्या झुळकीने ते कोलमडून पडता कामा नये व अहंकाराने हरभऱ्याच्या झाडावरही चढता कामा नये. तसेच नकारात्मक भावना जसे की क्रोध, घृणा, द्वेष, मत्सर, तिरस्कार, अहंकार, चिंता यामुळेही मन व शरीराचा तोल आणि ताल बिघडतो. रक्तात विषारी रसायने तयार होतात. शरीरातील प्रत्येक पेशीला मन असतं. नैराश्यामुळे शरीर पेशींची जगण्याची इच्छा कमी होते.
खिन्न मनस्थितीमुळे रक्तवाहिन्या आक्रसतात. हृदयरोगाची शक्यता निर्माण होते. मनाच्या असंतुलनामुळे मानसिक दुखणी उद्भवतात. मग ती शारीरिकही असू शकतात. प्रत्येकाचे आरोग्य हे प्रत्येकाच्या हातातच आहे. त्याच्या मनावर अवलंबून आहे, सवयींवर अवलंबून आहे, ज्याच्या त्याच्या प्रवृत्तीवर आहे. म्हणून जगताना नेहमी शांत, संयमी, आनंदी आणि तणावमुक्त जगा. परिस्थिती कोणतीही असो, कितीही अडचणीचं असो, त्याने गडबडून जाऊ नका. शांतपणे धैर्याने त्याला सामोरे जा. विनाकारणाचे साध्या साध्या गोष्टीवरून रागावू नका, चिडू नका. मोठ्या आवाजात ओरडून आपले म्हणणे मांडू नका. शांतता हा सर्वात मोठा सद्गुण आहे. कोणत्याही आजारावर जगातील सर्वात प्रभावशाली औषध म्हणजे मनशांती आहे. काही जणांना काही आजार जन्मताच असतात किंवा अपघाताने निर्माण होतात. कित्येकांना आयुष्यभरासाठी काही दुखणीत चिकटलेले असतात. काही आजार जातच नाहीत. त्यांच्यासाठी एक सूत्र ध्यानात ठेवावे. त्यांना विसरून जा किंवा त्यांच्यासह जगायला शिका. लर्न टू लिव्ह टू इट. एका 90 वर्षाच्या वृद्ध महिलेला विचारले, तुमचे मित्र कोण आहेत? तिने सांगितले, माझे 3 मित्र आहेत. एक पुस्तक, दुसरा बागकाम आणि तिसरा मित्र तिचा डायबिटीस. जी दुखणी कधी न जाणारी आहेत त्यांची जीवनाला सोबत घेऊन आनंदाने जगायला शिकले पाहिजे. तसे प्रत्येकाच्या शरीराच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात कुठेतरी दुखत असतेच. पु ल देशपांडे म्हणाले होते, ज्याच्या शरीराच्या कोणत्याही कोपऱ्यात दुखत नसेल तेव्हा तो माणूस जिवंत नसेल. छोट्या मोठ्या किरकोळ तक्रारी राहू शकतात. त्याचाच बाऊ करण्याची काहींना सवय असते. डॉक्टरकडे जाणाऱ्या लोकांपैकी किमान 50% लोकांना काहीच झालेले नसते. ते मनाच्या समाधानासाठी जात असतात. योग्य जीवनशैली आणि मनाची शांती असेल तर डॉक्टरची गरज राहत नाही. विश्रांती. आरोग्याच्या घटकांपैकी विश्रांती हा घटकही महत्त्वाचा आहे. दिवसभर काम करून शरीराची जी झीज झालेली असते ती भरून काढण्यासाठी निसर्गाने मानवाला झोप दिलेली आहे. शांत व प्रगाढ झोप जर लागली तर माणूस ताजातवाना होऊन उठतो आणि दुसऱ्या कामासाठी सज्ज होतो. मात्र ज्यांची पुरेशी व व्यवस्थित झोप होत नाही त्यांचा अख्खा दिवस आळसात आणि मरगळलेल्या स्थितीत जातो. अनेक दिवस झोप लागेना तर वेड लागायची वेळ येते. माझ्या माहितीचा एक आमदार, त्याला झोपच येत नव्हती. गोळ्या खाऊनही नंतर त्यांची सवय होते व त्यांचाही असर होण्याची थांबते. त्याच्या विचारांची श्रृंखला, चेन ऑफ थिंकिंग काही केल्या थांबत नव्हती. झोपले तरी ती तशीच चालू राहायची. त्या आमदाराची दिनचर्या आणि मानसिक स्थिती मला चांगली माहीत होती. कुणाला कुठे खड्ड्यात घालून जास्त पैसे कसे मिळवता येतील यातच त्याचे आयुष्य गेलेले होते. भ्रष्टाचार म्हणजे त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता. मी म्हणालो, आयुष्यभर माणूस जे पापे करतो ती वृद्धपणी त्याच्या मानगुटीवर बसतात आणि मग त्याला साधी झोपही घेऊ देत नाहीत. त्या पापाची भूते चैन पडू देत नाहीत. जगभरात दररोज रात्री अब्जावधी झोपेच्या गोळ्या संपतात. झोपेच्या गोळ्या बनवणाऱ्या कारखाना मालकांनीच हे आकडे सांगितलेले आहेत. रोजच्या दिनचर्याचा भाग असलेली झोप ती येण्यासाठी औषधाची गोळी घ्यावी लागावी यासारखे दुर्दैव नाही. झोप घालवणाऱ्या गोष्टी म्हणजे काळजी, चिंता, टेन्शन या प्रकारच्या असतात. काम करून शरीर थकते, तो थकवा घालवण्यासाठी विश्रांतीची अत्यंत गरज असते. शरीराला येतो तो थकवा असतो, त्यामुळे कामाची गती मंदावते. मात्र कामाचा कंटाळा येतो तेव्हा तो कंटाळा शरीराचा नसतो तर तो असतो मनाचा. म्हणजे जे काम मनालाच नकोशी वाटते तेव्हा कंटाळा आला असे म्हणतात. कामाने किंवा इतर कोणत्याही गोष्टींनी शरीर व मनाला ताण येतो, तो ताण घालवावा लागतो. म्हणजे शरीर व मन ताजे होते. हे ताण घालवण्यासाठी ताण निवारक तंत्रे आहेत. त्यांच्या ताणतणावापासून सुटका या शिडीमध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील. आरोग्याच्या बाबतीत एका लेखकाने काही गोष्टी सांगितल्या आहेत. ते म्हणतात, हेल्थ इज दी प्रॉब्लेम, दी आन्सर इज आन्सर. आरोग्य हा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर त्याच्यातच दडलेले आहे. हे आन्सर काय आहे ते पाहू. ए बरोबर एअर म्हणजे हवा, मोकळ्या हवेत फिरायला जावे. एन बरोबर नाश्ता, जेवण योग्य व वेळच्या वेळी खावे. एस बरोबर सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश, सर्व ऊर्जेचा स्रोत सूर्य हाच आहे. डब्ल्यू म्हणजे वॉटर, पाणी, स्वच्छ पाणी व पाण्याचा उपयोग. ई म्हणजे एक्सरसाइज, व्यायाम, नियमित व पुरेसा व्यायाम.
आर रिलॅक्सेशन, विश्रांती, पुरेशी झोप, चांगली विश्रांती. याच्यानंतरचा घटक आहे अनुवंशिकता. अनुवंशिकता आपल्या हातात नसते. कुणाच्या पोटी जन्माला यावे हे आपल्या हातात नसते. मात्र अनुवंशिक गोष्टीवरही योग्य उपचार व सकारात्मक जीवनाने मात करता येते व सुदृढ आरोग्य राखता येते. परिसर. सर्व परिसरही आपल्या हातात नसतो. मात्र आपण राहतो तो परिसर स्वच्छ ठेवता येतो. जंतू प्रसार होणार नाही याची काळजी घेऊ शकतो. आवडीचे काम. आवडीचे काम हातात घ्यावे, त्यात रमून जावे, रंगून जावे. त्या कामातून जीवनाचा आनंद लुटावा. काम ही शरीराची व मनाचीही गरज आहे. सुदृढ आरोग्यासाठी 10 तत्वे आहेत. 1. जीवनाकडे सकारात्मक मनोवृत्तीने पहा. 2. परिमित आहार घ्या. 3. अन्न पाण्याचे पथ्य पाळा. 4. ताणतणावावर नियंत्रण ठेवा. 5. अतिरेकी श्रम टाळा. 6. काळजी, भीती व चिंता यापासून दूर राहा. 7. आवडीच्या कामात लक्ष घालून उत्साहाने काम करा. 8. दूरव्यसने करू नका. 9. नियमित व्यायाम करा. आणि 10. शांत व गाढ अशी झोप घ्या. हे सर्व करण्यामध्ये आड येणारी गोष्ट ती म्हणजे आळस होय. आळशी माणूस काहीच प्राप्त करू शकत नाही. म्हणून कोणतेही काम करण्यापूर्वी आळस झटकूनच कामाला सुरुवात होऊ शकते. आळस हा कामाचा वैरी आहे. झोप पुरेशी हवी, मात्र अति नको. जीवन व आयुष्य फार मौल्यवान आहे. त्याचा आनंद घेऊन व यश प्राप्त करून घेऊन जीवनाचं सोनं करा. उगीच राख उगाळीत बसू नका. नवीन आव्हाने स्वीकारा. सामर्थ्यशाली व्हा. आत्मविश्वास बाळगून राहा. खऱ्या अर्थाने जीवन जगा व म्हणा, मी यशस्वी होणारच. लक्षात ठेवा, मग यश तुमचेच आहे. रुबाबदार व्यक्तिमत्व. संत महात्म्यांनी वरिलिया रंगा भुलू नका असा इशारा दिला असला तरी प्रथम नजरेत येते ते वरचेच रूप. व्यक्तिमत्व या शब्दासाठी पर्सनॅलिटी हा शब्द वापरतात. तो शब्द मूळ लॅटिन पर्सोना या शब्दापासून तयार झालेला आहे. पर्सोना म्हणजे सोंग, बुरखा परिधान करणे. आपण जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करणे. मात्र स्वविकासामध्ये आपल्याकडे जे आहे ते चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करायचा असतो. सुरुवात करू पादत्राणापासून. पादत्राणे व्यवस्थित स्वच्छ असावीत. घरात घालण्यात येणाऱ्या स्लीपरसारखी पादत्राणे बाहेर समारंभात वा नेहमी वापरू नयेत. तसेच चप्पल जास्त फिट किंवा सैल असू नये. आपल्याला शोभतील, आवडतील अशी पादत्राणे घ्यावीत. त्यानंतर सर्वात वरचा भाग म्हणजे कपडे. चालताना बसताना त्रास होईल इतकी तंग कपडे वापरू नयेत. तसेच अर्धनग्न अवस्थेतही फिरू नये. त्यामुळे व्यक्तिमत्व खुलून दिसण्याऐवजी विडंबन होते. आपण काय वापरायचे हे जाहिरातीतील नट, नटी किंवा क्रिकेटपटू सांगतो आणि मुले मुली त्या मोहाला बळी पडतात. कुणाचेही विकृत अंधानुकरण करू नये. पोशाखाची निवड करताना आपल्या शरीर वर्णाला खुलवणाऱ्या रंगसंगतीचा विचार करावा. तसेच यंत्राभाषी काम करणाऱ्यांचा अंगाबरोबर पोशाख असावा, तर बैठे काम करणाऱ्यास थोडा ढिला पोशाख असावा. हिवाळ्यात लोकरीची तर उन्हाळ्यात सुती पांढरी कपडे वापरावेत. कृत्रिम धाग्यांची कपडे आरोग्यास हानिकारक असतात. कपडे स्वच्छ धुतलेली, इस्त्री केलेली असावीत. पोशाखाच्या बाबतीत स्त्रिया फार चोखंदळ राहतात. साड्यांच्या डोंगरावर जरी उभे केले तरी त्यांना मनासारखी साडी भेटली तर त्या साडीचेच नशीब म्हणावे लागते. वर पांगी व प्रथमदर्शनी पोशाखावरून माणूस दिसतो, म्हणून पोशाख हा नीटनेटका, स्वच्छ, व्यक्तिमत्वाला शोभेल असा असावा. चेहरा हसतमुख असावा. आतमध्ये आत्मविश्वास, तीव्र इच्छाशक्ती असली तर ती डोळ्यातून जाणवते. सद्भावना, चांगुलपणा चेहऱ्यातून बाहेर पडतो. त्यामुळे नेहमीच चांगले विचार करा. अंतःकरण स्वच्छ ठेवा, म्हणजे चेहराही तजेलदार, तेजपुंज व प्रभावी दिसेल. वर्ण, कातडी, नाक कसेही असो, आतून जर तेज बाहेर येत असेल तर तो तेजपुंज चेहरा सर्वात सुंदर दिसतो व त्याचाच प्रभाव पडतो. म्हणून आतमध्ये जे जे मंगल, शिव व शुभकारक असेल त्याचीच जोपासना करा. दात स्वच्छ राखा. बोलताना तोंडातून वास येत नाही ना याची दक्षता घ्या. शिंकताना अथवा खोकला आला तर तोंडासमोर रुमाल धरा व बाजूला तोंड करून शिंका. बोलताना दुसऱ्याच्या अंगावर थुंकी उडेल असे बोलू नका. साधे सोपे शिष्टाचार समजून घ्या व ते पाळावेत. केस हे त्वचेचे विस्तारित रूप मानले जाते.
केसांच्या योग्य रचनेतूनही व्यक्तिमत्व उठून दिसते. केसांची स्वच्छता राखावी, रोज तेल लावावे, मानसिक ताण टाळावा म्हणजे केस गळणार नाहीत. केसांसाठी आहारात कोबी, पालक, कोंडायुक्त धान्य, काळे मीठ, हिरव्या भाज्या, टोमॅटो, पिवळ्या रसांची फळे, लिंबू, काळे तीळ, चणे, मोड आलेली धान्य, केळी, सफरचंद इत्यादी गोष्टी आहारामध्ये ठेवाव्यात. त्यामुळे केसांना सिलिकॉन व आयोडीन पुरेशी मिळून त्याच्या समस्या निर्माण होत नाहीत. व्यक्तिमत्वाची दोन अंगे पडतात, एक बाह्यांग आणि दुसरं अंतरंग. बाह्यांगामध्ये ध्येयष्टी, उंची, जाडी, वर्ण, दात, डोळे, त्वचेचा पोत, केस, वेशभूषा, पादत्राणे इत्यादींचा समावेश होतो. तर अंतरंगामध्ये वर्तन, मनोधैर्य, आत्मविश्वास, कणखरता, मानसिक तणावावर मात करण्याची क्षमता, विद्वत्ता, थोडक्यात मन, बुद्धी, भावना व आत्मिक सौंदर्य यांचा समावेश होतो. या सर्वांचा विकास करून स्वतःला खुलवा, फुलवा, भारदार बना, रुबाबदार बना आणि जीवनामध्ये यशही मिळवा. आनंदाने जगा. धन्यवाद.